तलाठी भरती संदर्भात सातत्याने विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, मॅसेज येत आहेत. त्यामध्ये एक प्रश्न सातत्याने विचारण्यात येत आहे की सर, तलाठी भरतीची जाहिरात निघाली तर आम्ही MPSCचा फॉर्म का भरायचा? आणि दुसरा प्रश्न असा होता की तलाठी भरती आहे तर त्या परीक्षेमध्ये इंग्रजी आणि मराठी कसं नाही? मित्रहो, खरं सांगायचं तर तलाठी भरतीची स्वतंत्र जाहिरात निघालेली नाही. महाराष्ट्र शासनाने 2-3 वर्षापूर्वी एक निर्णय घेतला होता की महाराष्ट्र शासनाची वर्ग 3ची पदं ही MPSCच्या ग्रुप C या परीक्षांतर्गत भरण्यात येतील. त्यानुसार या वर्षीची ग्रुप Cची जाहिरात निघाली होती 25 जूनला. त्या जाहिरातीमध्ये तलाठी पदाचा उल्लेख केलेला नव्हता. मात्र जाहिरातीच्या खाली एक उल्लेख असतो की शासनाच्या मागणीनुसार पदामध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मधल्या कालखंडामध्ये एक परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये ग्रुप C अंतर्गत तलाठी पदाच्या भरतीचा समावेश केलेला आहे. म्हणजे तलाठी पदाची स्वतंत्र जाहिरात निघालेली नाही. आपण यूट्यूबवर ऐकलेलं आहे की तलाठी जाहिरात निघाली. वास्तविक पाहता तशी जाहिरात स्वतंत्र निघालेली नाही. तर शासनाच्या नियमानुसार आपणाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ग्रुप C अंतर्गत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये तलाठी हे अनेक पदापैकी एक पद आहे. परंतु ज्यांच्या स्वप्नामध्ये तलाठी होणं हे ध्येय होतं त्यांच्यासाठी एक ही नामी संधी असणार आहे. त्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो, जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न मी करतोय आणि त्याचबरोबर पूर्वीचं स्वरूप कसं होतं आणि सध्या स्वरूप कसं आहे हे सांगण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा, सर्वप्रथम आपल्या डोक्यातून एक काढून टाका की तलाठी पदाची स्वतंत्र जाहिरात निघालेली आहे. वास्तविक तशी जाहिरात निघालेली नाही. आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ग्रुप Cचा फॉर्म भरावा लागेल आणि त्या अंतर्गत माझ्या मताने यावर्षी जवळजवळ 5,657 म्हणण्यापेक्षा लक्षात ठेवा आणखीही जागा वाढणार आहेत. ही जाहिरात 8,000 ते 9,000 पदासाठी असू शकते. ही खूप चांगली संधी आपल्यासाठी निर्माण झालेली आहे. त्यामुळं तलाठी असो किंवा त्यातले टॅक्स असिस्टंट असेल, क्लार्क असेल किंवा उद्योग निरीक्षक असेल, ही खूप चांगली पदं आहेत. आपल्या क्वालिफिकेशननुसार त्या ठिकाणी काय होत आहे, काही पदाला तांत्रिक क्रायटेरिया आहे तर काहीला जनरल डिग्री लागते. त्यामुळे तो फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. आता लक्षात ठेवा, तलाठी म्हणा किंवा ग्रुप Cचा पूर्वीचं जे काही तलाठी पदाचं स्ट्रक्चर होतं ते कसं होतं, तर ही परीक्षा TCS कंपनीमार्फत घेण्यात येत होती आणि यामध्ये 100 प्रश्न होते. आणि लक्षात ठेवा, आता जरी तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षा द्यायची असली तरीही पूर्वीची जी तलाठीची भरतीची प्रोसेस होती त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, एकाच परीक्षेमध्ये परीक्षा एकच द्यावी लागायची, पण एकाच परीक्षेमध्ये तुम्हाला MPSCच्या दोन्ही परीक्षेचा सिलेबस कव्हर केला होता. कारण का, पूर्व परीक्षा जी आहे या पूर्व परीक्षेला MPSCमध्ये सामान्य अध्ययनावर 80 प्रश्न असतात आणि 20 प्रश्न गणित बुद्धिमत्तेवर असतात. मग पूर्वीच्या तलाठी परीक्षेमध्ये काय होतं, 25 प्रश्न सामान्य अध्ययनावर होते आणि 25 प्रश्न गणित बुद्धिमत्तेवर होतं. दुसरा जो पेपर असतो मुख्य परीक्षेचा इंग्लिश मराठी म्हणजे थोडक्यात सेकंड पेपर भाषेचा, त्याच्यामध्ये इंग्लिश आहे आणि मराठी आहे. मग इकडे जे पूर्वीच्या तलाठी परीक्षेमध्ये इंग्रजी आणि मराठी जो एक पेपर होता त्याच्यामध्ये सगळं होतं. थोडक्यात सांगायचा मुद्दा काय आहे, तलाठीच्या पूर्वीच्या परीक्षेमध्ये 4ही घटक म्हणजे MPSCची पूर्व आणि मुख्य एकत्रित असल्यासारखे प्रश्न होते. आता मात्र तुम्हाला तलाठीची परीक्षा स्वतंत्र ग्रुप C अंतर्गत द्यावी लागणार आहे. त्यासाठी येणाऱ्या 25 ऑक्टोबरला ग्रुप Cचा पेपर होणार आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला ही भरती होणार आहे. मग ही पूर्व परीक्षा जी आहे ही 25 ऑक्टोबरला आहे म्हटल्यानंतर आता नव्यानं म्हणजे पूर्वी जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या तलाठीमध्ये काय होतं, जनरल नॉलेज 25 प्रश्न होते, गणित व बुद्धिमत्ता 25 प्रश्न होते, मराठी व्याकरण 25 प्रश्न होते आणि इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न होते. लक्षात ठेवा, आता येणाऱ्या पूर्व परीक्षेला तुम्हाला इंग्रजी आणि मराठी करायची गरज नाही. पूर्वीच्या जनरल नॉलेजमध्ये अतिशय सुमार दर्जाचे प्रश्न विचारले जायचे, प्रश्नाला दर्जा नव्हता, कुठलेही कसलेही प्रश्न विचारले जायचे. नवीन पॅटर्न जो आहे किंवा जो जुना आपला ग्रुप Cचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा आहे ती 25 ऑक्टोबर 2026 ला. त्याच्यामध्ये फक्त 2च घटक आहेत. ते 2 घटक म्हणजे कोणते, जनरल नॉलेज म्हणजे सामान्य अध्ययन आणि गणित व बुद्धिमत्ता. सामान्य अध्ययनामध्ये जे काय पुन्हा 6 उपप्रकार पडलेले आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, पूर्वीच्या तलाठीच्या परीक्षेमध्ये जनरल नॉलेज कुठलं बी विचारलं जायचं, पण इथं तसं नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी राज्यघटना आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, करंट अफेअर्स आहे,
सायन्स आहे, असे वेगवेगळ्या स्वरूपाची घटक आणि त्याच्यावर मार्काचं फिक्सेशन आहे. याचा अर्थ काय, तुम्ही जर राज्यघटना केली तर तुम्हाला 15 मार्क फिक्स आहेत, तसं पूर्वी नव्हतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जे 80 प्रश्न आहेत त्या 80 प्रश्न हे तुम्हाला 6 विविध घटकामध्ये विभागलेले आहेत आणि त्यासाठी बाजारातली जी अधिकृत पुस्तकं आहेत ती वाचण्याचा प्रयत्न करा. कारण नेमकी पुस्तकं कोणती वापरावीत, त्याचबरोबर तयारी कशी करावी याचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उद्या किंवा परवा येणार आहे, की जो तुम्हाला 100% रिझल्ट देऊ शकतो. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आताच माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे 20 प्रश्न आहेत गणित व बुद्धिमत्तेचे, ते 20 प्रश्न नेमके त्याच्यावर कुठले प्रश्न विचारतात हेही त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे. फक्त मला सांगायचं एक आहे, तुमची पूर्व परीक्षा जी आहे ही MPSC मार्फत होणार आहे. तलाठी असो किंवा त्या अनुषंगाने काही पद असतील ते 25 ऑक्टोबरला आहे. आजपासून 3 महिन्याचा कालखंड आहे. 3 महिन्यामध्ये खूप चांगली तयारी होऊ शकते. आजही जो विद्यार्थी शून्य आहे त्याची सुद्धा चांगली तयारी होऊ शकते. त्यानंतर लक्षात ठेवा, मुख्य परीक्षा जी आहे ती मुख्य परीक्षा पुन्हा 27 डिसेंबरला आहे, म्हणजे 2 महिन्यांनी आहे. त्यामुळं तुम्हाला त्याही परीक्षेला जे 2 पेपर आहेत तिथं पुन्हा जो पहिला पेपर आहे भाषेचा आहे, त्याच्यामध्ये इंग्रजी 50 प्रश्न आहेत, मराठी 50 प्रश्न आहेत. दुसरा पेपर आहे पुन्हा यातलाच काही भाग आहे जो जनरल नॉलेजचा आहे तो, आणि गणित बुद्धिमत्तेचा आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा जे 2 महिने मिळणार आहेत त्या 2 महिन्यामध्ये खूप चांगली तयारी होणार आहे. अवघ्या 5 महिन्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं एक चांगलं पद मिळणार आहे. त्यामुळं आत्तापासून बाकीचा कुठलाही डोक्यात विचार न आणता पूर्ण क्षमतेनं तयारीला लागा. जर तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये एका चांगल्या पदावर जायचं असेल तर आत्तापासून तयारी करा. बाकीचे जे बाष्कळ चर्चा आहेत त्यात थांबवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आता हे करत असताना आपल्याला लक्षात ठेवा की आपल्याला पूर्वी मेरिट ग्रुप सीचं कसं लागलं होतं, तर ग्रुप सीला 2023 रोजी ज्या जागा होत्या 8,169 जागा होत्या, त्यावेळेस ओपन मुलाचं मेरिट लागलं होतं फक्त 19 क्वेश्चन. 2024ला माझ्या मतानं जागा 1213 होत्या, त्यावेळेस मेरिट लागलं होतं 48. 2025ला 1884 जागा होत्या, मेरिट लागलं होतं 50. आता या वर्षी लक्षात ठेवा, सध्या जर आपण 6,000 जागा आहेत असं गृहीत धरलं आणि आणखी 2-3 हजार जागा वाढणार आहेत. मेरिट कितीही लागू द्या, मेरिटचा प्रश्न आहे. तुम्ही पूर्व परीक्षा सहज पास होणार आहात, मेरिटवर जायचंच नाही. कारण का, तुम्हाला अनेक जण मेरिट काही सांगतील, परंतु लक्षात ठेवा त्या मेरिटवरचा म्हणजे पुढं कधी अजून पेपर निघायचा तोवर काही जण मेरिट सांगायचा प्रयत्न करतात. अजिबात डोक्यात नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे, परीक्षेला न्याय द्यायचा आहे. आणि 2 विभागामध्ये असणारी ही परीक्षा, मग तलाठी असू द्या, तत्संदर्भात प्रश्न असू द्या किंवा पद असू द्या, आपल्याला कुठलं तरी एक पद घेऊन यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये जायचं आहे. त्यासाठी आत्तापासून तयारी चांगली करा. आणि कुठल्याही डोक्यामध्ये तलाठीची वेगळी जाहिरात आहे, मग त्याला इंग्रजीचे प्रश्न कसे नाहीत, बुद्धिमत्तेचे कसे नाहीत असं डोक्यात न आणता पूर्व परीक्षेमध्ये जे 2 घटक आहेत त्याची चांगली तयारी करा. 2 घटकामध्ये सामान्य अध्ययन आणि त्याचे उपघटक पुन्हा 6 आहेत आणि गणित बुद्धिमत्ता आहे. आणि मुख्य परीक्षेला पुन्हा जे 2 पेपर आहेत त्याची चांगली तयारी करा. आता सध्या डोक्यात मुख्य परीक्षेचं काही न आणता फक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं तयारी व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक आहे. आणि लवकरच या वर्षाच्या एंडपर्यंत तुमच्या स्वप्नपूर्ती व्हावी अशी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय कर्मवीर.